आपण अनेकदा वाचतो की प्लॅटो हा महान तत्वज्ञ होता. पण एक महत्वाचा प्रश्न आहे. प्लॅटो विचार कसा करतो? तो सत्य शोधतो कसा? सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर प्लेटोला समजलं की लोकशाहीत बहुमत असतं, पण ज्ञान नसतं. म्हणूनच त्याने संवाद, तर्क आणि बुद्धीवर आधारित पद्धत विकसित केली. या व्हिडिओमध्ये आपण प्लॅटोची मेथोडॉलॉजी काय आहे, डायलेक्टिकल मेथड म्हणजे काय, डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय, हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मेथोडॉलॉजी. बघूया. मेथोडॉलॉजी म्हणजे प्लॅटोने कोणती मेथड यूज केली आहे, कोणती पद्धत यूज केली आहे बुक्स लिहिताना, ते बघूया. फर्स्ट आहे डायलेक्टिकल मेथड. डायलेक्टिकल मेथड म्हणजे द्वंद्वात्मक पद्धत, संवादात्मक पद्धत. सॉक्रेटिस फॉलोड दिस मेथोडॉलॉजी. सॉक्रेटिसने ही पद्धत यूज केलेली आहे. सॉक्रेटिसचा प्रभाव प्लॅटोवर होता, त्यामुळे प्लॅटो पर्स्यू दिस मेथोडॉलॉजी. प्लॅटोने पण ही मेथड यूज केलेली आहे. इट इन्व्हॉल्व डायलॉग, डिबेट, डिस्कशन. म्हणजे या पद्धतीत संवाद, वादविवाद आणि चर्चा यांचा समावेश होतो. बाय फॉलोइंग दिस मेथड, प्लॅटो डिस्कस द व्ह्यूज ऑफ न्यूमरस इंडिव्हिज्युअल, एक्झामाइन ईच व्ह्यू अँड रीच टू द कन्क्लुजन. म्हणजे या पद्धतीत प्लॅटोने अनेक व्यक्तींची मते मांडलेली आहेत, प्रत्येक मताची तपासणी केलेली आहे आणि शेवटी निकषापर्यंत पोहोचलेला आहे. प्लॅटो wrote his books in the form of dialogue. प्लॅटो संवादाच्या स्वरूपात त्याची पुस्तके लिहितो. सॉक्रेटिस वॉज अ प्रिन्सिपल स्पीकर अँड गिव्हिंग प्लॅटोज व्ह्यू. सॉक्रेटिस हा मुख्य प्रवक्ता आहे पुस्तकांमध्ये आणि तो प्लॅटोचे विचार मांडतो. प्लॅटोने सॉक्रेटिसच्या मुखातून स्वतःचे विचार वधवून घेतले आहेत असंही आपण म्हणू शकतो. द डायलेक्टिकल मेथड इज अ प्रोसेस ऑफ लॉजिकल रिझनिंग बाय विच वी कॅन चेक अवर ओपिनियन अँड रीच टू द अल्टिमेट रियालिटी. म्हणजे डायलेक्टिकल मेथड ही तार्किक विचार प्रक्रिया आहे, प्रोसेस ऑफ लॉजिकल रिझनिंग, ज्याच्या सहाय्याने आपण आपली मते तपासू शकतो आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकतो. इट इज अ डायलॉग बिटवीन पीपल विथ अ डिफरंट व्यू पॉइंट, वेअर ओरिजिनल व्यू पॉइंट इज कॉल्ड thesis and it is challenged by opposing viewpoint, means antithesis, leading to the synthesis that incorporate element of both. म्हणजे डायलेक्टिकल मेथड मध्ये वेगवेगळ्या भिन्न मतप्रवाह असलेल्या लोकांमध्ये संवाद होतो. ओरिजिनल व्ह्यू पॉइंट, सुरुवातीचा जो मतप्रवाह असतो त्याला थेसिस असं म्हणतात, मूळ मत म्हणतात. थेसिसला विरोधी मतांद्वारे आव्हान दिले जाते, त्याला अँटीथेसिस असं म्हणतात, विरोधी मत म्हणतात. आणि या प्रक्रियेचा शेवट सिंथेसिस मध्ये होतो, म्हणजे संयुक्त किंवा संयोगात्मक मत. यामध्ये दोन्ही थेसिस आणि अँटीथेसिस मतांचे घटक समाविष्ट असतात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आयडिया ऑफ जस्टिस, प्लॅटोचा न्यायाचा सिद्धांत या पद्धतीद्वारे मांडलेला आहे. सेकंड आहे डिडक्टिव्ह मेथड. डिडक्टिव्ह मेथडला निगमन पद्धती बोलतात. तर डिडक्टिव्ह ही मेथड समजून घ्यायची असेल तर आधी आपल्याला इंडक्टिव्ह मेथड समजून घेतली पाहिजे. इंडक्टिव्ह मेथड ही समजून घेतली पाहिजे. इंडक्टिव्ह मेथडला आगमन पद्धत बोलतात. इट इज सायंटिफिक अप्रोच, ही वैज्ञानिक पद्धत आहे. या पद्धतीत अनेक लहान लहान निरीक्षणे, उदाहरणे, माहिती यांच्या अभ्यासातून सर्वसाधारण निष्कर्ष काढले जातात आणि मोठे नियम तयार केले जातात. या पद्धतीमध्ये आधी पर्टिक्युलर थिंग्स, एक्झाम्पल म्हणजे विशिष्ट गोष्टी, उदाहरणे अभ्यासली जातात आणि नंतर जनरल कन्क्लुजन, सामान्य निष्कर्ष काढले जातात. यामध्ये आपण पर्टिक्युलर विशिष्ट गोष्टीपासून सुरुवात करतो आणि जनरल सामान्य गोष्टींकडे पोहोचतो. उदाहरण द्यायचं झालं इंडक्टिव्ह मेथडचं तर पोलीस इन्व्हेस्टिगेशन जर तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये इव्हिडन्स, पुरावे आधी बघितले जातात आणि त्याच्या आधारावर थेरी तयार केली जाते. काय झालं असेल याचा अभ्यास केला जातो किंवा त्याचा विचार केला जातो. इव्हिडन्स, पुरावे इथे स्पेसिफिक पर्टिक्युलर गोष्टी आहेत, विशिष्ट गोष्टी आहेत, आणि जी थेरी बांधली जाते ती जनरल गोष्ट आहे, सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे इंडक्टिव्ह मेथडमध्ये पर्टिक्युलर ते जनरल असा प्रवास असतो. पर्टिक्युलर टू जनरल असा प्रवास असतो, म्हणजे विशिष्ट ते सामान्य असा प्रवास असतो. डिडक्टिव्ह मेथड बघूया. डिडक्टिव्ह मेथडला निगमन पद्धत बोलतात. त्या डिडक्टिव्ह मेथडला फिलॉसॉफिकल मेथड असंही म्हणतात, म्हणजे तत्वज्ञानिक पद्धत असंही बोलतात, कारण फिलॉसॉफीमध्ये ही पद्धत वापरली जाते. इट स्टार्ट विथ द जनरल प्रिन्सिपल and then applies to the understand specific cases and then specific conclusion are drawn. म्हणजे यामध्ये सर्वप्रथम सर्वसाधारण तत्वे किंवा सिद्धांत मांडले जातात आणि त्याचा उपयोग करून विशिष्ट निष्कर्ष काढले जातात. इट इन्व्हॉल्व मुव्हिंग फ्रॉम ब्रॉड स्टेटमेंट टू द नॅरो वन. म्हणजे यामध्ये विस्तृत मोठ्या विधानांपासून सुरुवात केली जाते आणि संकुचित छोट्या विधानांकडे आपण जातो. या पद्धतीत जनरल रूल, सर्वसाधारण नियम आधी अभ्यासले जातात आणि नंतर ते स्पेसिफिक केसेस म्हणजे विशिष्ट प्रकारांना अप्लाय केले जातात.
या पद्धतीत जो प्रवास असतो तो जनरल रूल, जनरल प्रिन्सिपल, सामान्य तत्वापासून चालू होतो आणि स्पेसिफिक, पर्टिक्युलर, विशिष्ट गोष्टींकडे पोहोचतो. म्हणजे जनरल टू पर्टिक्युलर. ह्याच्यामध्ये जनरल टू पर्टिक्युलर असा प्रवास असतो. म्हणजे सामान्य ते विशिष्ट असा प्रवास डिडक्टिव्ह मेथडमध्ये असतो. आणि इंडक्टिव्ह मेथडमध्ये पर्टिक्युलर टू जनरल म्हणजे विशिष्ट ते सामान्य असा प्रवास असतो. आता डिडक्टिव्हचं एक्झाम्पल बघूया. एक जनरल स्टेटमेंट काय आहे, ऑल मॅन आर मॉर्टल, म्हणजे सर्व माणसे नश्वर आहेत. ते अप्लाय केले जातात स्पेसिफिक केसला. म्हणजे सॉक्रेटिस इज अ मॅन, सॉक्रेटिस हा माणूस आहे. मग कन्क्लुजन काय काढलं जातं पर्टिक्युलर, तर सॉक्रेटिस इज अ मॉर्टल, म्हणजे सॉक्रेटिस पण नश्वर आहे. सर्व माणसे नश्वर आहेत हा जनरल रूल झाला, जनरल प्रिन्सिपल झालं. अप्लाय केलं त्याला एका पर्टिक्युलर केसवर, म्हणजे सॉक्रेटिस हा माणूस आहे म्हणून सॉक्रेटिस हा नश्वर आहे असा एक पर्टिक्युलर कन्क्लुजन काढलं जातं. दुसरं एक्झाम्पल बघूया. ऑल कंपनीज हॅव एम्प्लॉई, सर्व कंपनीकडे एम्प्लॉई आहेत, कर्मचारी आहेत. आणि फोर्ड ही कंपनी आहे म्हणून फोर्ड हॅज एम्प्लॉय, म्हणून फोर्डकडेही कर्मचारी आहेत असा निष्कर्ष काढला जातो. आता थर्ड मेथड आहे ती म्हणजे अॅनॉलॉजी, साम्य पद्धत किंवा उपमा तुलना पद्धत. आता यामध्ये कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स टू एक्सप्लेन द कन्सेप्ट बाय हायलाइटिंग देअर सिमिलॅरिटीज, म्हणजे दोन भिन्न गोष्टींची तुलना करून त्यामध्ये जे साम्य आहे त्या आधारे एखादी संकल्पना स्पष्ट केली जाते. साम्य पद्धत म्हणजे दोन गोष्टींमध्ये साम्य पाहून त्या आधारे निष्कर्ष काढण्याची पद्धत. तर इट इज यूज टू एक्सप्लेन, क्लॅरिफाय आणि टू मेक अ पॉइंट बाय शोविंग हाऊ टू डिफरंट थिंग्स आर सिमिलर, म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांसारख्या कशा आहेत हे दाखवून एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी किंवा मुद्दा मांडण्यासाठी याचा वापर केला जातो. एक्झाम्पल बघूया आपण, उदाहरण बघूया. अर्थ अँड मार्स आर सिमिलर इन साइज अँड सरफेस फीचर, पृथ्वी आणि मंगळ ग्रह आकारमान आणि पृष्ठभागाच्या वैशिष्ट्यांमध्ये एकमेकांसारखे आहेत. तर अर्थ हॅज अ लाईफ, पृथ्वीवर जर जीवन आहे तर मंगळावरही जीवन असू शकते हा कंक्लुजन काढला जातो. प्लॅटोनी ही पद्धत वापरलेली आहे. आणि अॅनॉलॉजी आर ड्रॉन फ्रॉम आर्ट्स अँड नेचर, म्हणजे निसर्ग, कला यामधील प्लॅटोने उपमा वापरलेले आहेत. द प्लॅटो यूज एक्झाम्पल ऑफ डॉक्टर, पायलट टू शो द नीड ऑफ नॉलेज अँड स्किल इन द मॅनेजमेंट ऑफ अफेअर ऑफ स्टेट, म्हणजे राज्याच्या राज्यकारभाराच्या व्यवस्थापनासाठी ज्ञान आणि कौशल्याची गरज आहे हे दाखवण्यासाठी प्लॅटोने डॉक्टर आणि पायलट यांची उदाहरणे दिलेली आहेत. प्लॅटोने मेटल, धातूंची नावे वापरलेली आहेत समाजातील वेगवेगळ्या वर्गासाठी. म्हणजे प्रोड्युसर क्लाससाठी प्लॅटोने ब्रॉन्झ, कॉपर ह्याची उपमा दिलेली आहे. आणि सोल्जर क्लासला प्लॅटोने सिल्वरची उपमा दिलेली आहे. आणि रूलर, राज्यकर्ता जो वर्ग आहे त्याला गोल्डची उपमा दिलेली आहे. द अनालिटिकल मेथड बघूया, म्हणजे विश्लेषणात्मक पद्धत बघूया. ही प्लॅटोने यूज केलेली आहे. प्लॅटो डिवायडेड द फेनोमेना इनटू द पॉसिबल पार्ट्स अँड अनालायझिंग ईच पार्ट फुल्ली अँड देअर आफ्टर कॉन्सॉलिडेट द रिझल्ट ऑफ ऑल पार्ट्स टुगेदर, म्हणजे प्लॅटोने एखाद्या घटनेचे शक्य तितक्या भागात विभाजन केले आहे, प्रत्येक भागाचे विश्लेषण केलेले आहे आणि सर्व भागाचे परिणाम एकत्र करून निष्कर्ष काढलेला आहे. तर नेक्स्ट मेथड बघूया, टिलिओलॉजिकल. टिलिओलॉजिकलला हेतुवादी, हेतुदर्शक किंवा साध्यवादी पद्धत असंही म्हणतात. म्हणजे उद्देश किंवा अंतिम ध्येय लक्षात घेऊन एखाद्या गोष्टीचा अर्थ लावणे व तिचा अभ्यास करणे. अंतिम उद्दिष्ट काय आहे एखाद्या गोष्टीचं त्यावर आधारित त्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची पद्धत म्हणजे हेतुवादी पद्धत. फॉर एक्झाम्पल, चाकू का बनवला, तर चाकूचा उद्देश आहे कापणे, त्यामुळे चाकूचं स्पष्टीकरण त्याच्या उद्देशावर आधारित आहे. नेक्स्ट आहे हिस्टोरिकल मेथड, ऐतिहासिक पद्धत. यामध्ये एखादी संकल्पना, घटना, संस्था कशी विकसित झाली, तिचा इतिहास काय आणि ती काळानुसार कशी बदलली हे अभ्यासाची पद्धत म्हणजे ऐतिहासिक पद्धत. प्लॅटो ट्रेस द इव्होल्युशन अँड ग्रोथ ऑफ न्यूमरस टाइप्स ऑफ स्टेट हिस्टोरिकली, म्हणजे प्लॅटोने विविध प्रकारच्या राज्यांची उत्क्रांती आणि विकास प्रक्रिया ऐतिहासिक दृष्ट्या शोधून काढली आहे. प्लॅटोने स्टेट्समॅन आणि लॉ या पुस्तकात ही पद्धत वापरलेली आहे.